Hello and very good morning to all my dear students. Dear students, आपण पाहत आहे 11वीचे युनिट नंबर 4 दॅट इज द स्ट्रक्चर ऑफ एटम, जो की बेसिक युनिट आहे. आणि आजचा आपला टॉपिक आहे आयसोटोप्स, आयसोबार आणि आयसोटोन्स म्हणजे काय. सिंपल टॉपिक आहे, फक्त डेफिनेशन थोडी लक्षात ठेवायची तर गरज आहे. बघा रे, आयसोटोप, आयसोबार आणि आयसोटोन्स यांचे डेफिनेशन मध्ये थोडासा फरक आहे. तो फरक जर आपण लक्षात घेतला आणि एक्झाम्पल जर समजून घेतले तर आयसोटोप, आयसोबार आणि आयसोटोन्स काय आपल्याला माहित पडतेच. ठीक आहे, चालू. आयसोटोप्स, आयसो या शब्दाचा अर्थ होतो सारखे. ठीक आहे, सेम. आयसोटोप्स म्हणजे काय, सगळ्यात पहिले आपण आयसोटोप कन्सिडर करू. आयसोटोप्स म्हणजे एलिमेंट्स हॅव्हिंग सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट मास नंबर. बघा काय, असे एलिमेंट ज्यांचे ॲटॉमिक नंबर सेम आहे पण मास नंबर काय डिफरंट आहे. आता एखाद्या एका एलिमेंटचाच एका आयसोटोप्स असतो. एक्झाम्पल आपण कार्बनचं एक्झाम्पल घेऊ. कार्बन ॲटॉमिक नंबर 6, मास नंबर 12. त्याचाच दुसरा आयसोटोप ॲटॉमिक नंबर 6, मास नंबर 13 आणि ॲटॉमिक नंबर 6, मास नंबर 14. यातला स्टेबल आयसोटोप आहे कार्बन 612. त्यानंतर लोअर अबेंडन्स मध्ये 2% अबेंडन्स, हा 98% अबेंडन्स आहे. याचा 2% आहे, याचा 0.0001% अबेंडन्स आहे आणि हा रेडिओएक्टिव्ह सुद्धा आहे. जर आपण एक्झाम्पल पाहिलं ते लक्षात येईल काय, या एकाच कार्बनचे रूप पण वेगवेगळे होते. एकाच कार्बन पण रूप वेगवेगळे म्हणजे सेम ॲटॉमिक नंबर. बघा ॲटॉमिक नंबर 6, 6, 6 यांचे ॲटॉमिक नंबर काय सारखे आहे बट मास नंबर काय, मास नंबर डिफरंट आहे. जसं इथं 12, इथं 13, इथं 14 आहे. हा ॲटॉमिक नंबर, हा मास नंबर. ओके, जसं आपण पाहिलं होतं, नाउ x इज द एनी एलिमेंट, नाउ z इज द ॲटॉमिक नंबर अँड a इज द मास नंबर. और त्याला ॲटॉमिक मास नंबर म्हटलं तरी चालेल. नाउ आता बघा रे, नंबर ऑफ प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन आणि न्यूट्रॉन आपण काढू. बघा कार्बन जर म्हटलं जेवढे ॲटॉमिक नंबर तेवढेच नंबर ऑफ प्रोटॉन्स, तेवढेच नंबर ऑफ इलेक्ट्रॉन, जसं आपण मागच्या लेक्चरला पाहिलं. ॲटॉमिक नंबर जर एखाद्या एलिमेंटचा 10 आहे तर त्याच्यामध्ये प्रोटॉन्सही 10 आहे आणि इलेक्ट्रॉन्सही 10 आहे. ठीक आहे, नंबर ऑफ न्यूट्रॉन्स वेगळे असतात. ठीक, नाउ प्रोटॉन किती आहे, 6. या कार्बन मध्ये पण 6, या कार्बन मध्ये पण 6. इलेक्ट्रॉन किती आहे, 6 प्रोटॉन आहे तर 6 इलेक्ट्रॉन, 6 इलेक्ट्रॉन, 6 इलेक्ट्रॉन. पण आता नंबर ऑफ न्यूट्रॉन काढण्यासाठी तुम्हाला काय पाहिजे, नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. यासाठी फॉर्म्युला आहे A-Z, दॅट इज द नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. मग A-Z म्हणजे मास नंबर मायनस ॲटॉमिक नंबर. 12 - 6 6, 13 - 6 7 आणि 14 - 6 8. बघा नंबर ऑफ न्यूट्रॉनची संख्या व्हेरी होते. पण ठीक आहे, हे जरी समजलं तर एवढं लक्षात असलं पाहिजे, सेम ॲटॉमिक नंबर, एलिमेंट हॅव्हिंग सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट मास नंबर, दॅट इज द आयसोटोप. अनदर एक्झाम्पल इज हायड्रोजनचे सुद्धा 3 आयसोटोप पडतात, प्रोटियम, ड्यूटेरियम आणि ट्रिटियम. 3 2 1 1 1 1, ज्यांचे ॲटॉमिक नंबर 1 आहे पण मास नंबर 1, मास नंबर 2, मास नंबर 3. याचे नाव बघा, प्रोटियम, ड्यूटेरियम आणि ट्रिटियम. हा सुद्धा रेडिओएक्टिव्ह जसं कार्बन C14 आहे. ठीक, नाव आपण याच्यामध्ये सुद्धा नंबर ऑफ प्रोटॉन, इलेक्ट्रॉन आणि न्यूट्रॉन्स काढूया. बघा नंबर ऑफ प्रोटॉन्स किती आहे, 1 ॲटॉमिक नंबर आहे म्हणजे 1. याच्यामध्ये पण 1, याच्यामध्ये पण 1. नाव नंबर ऑफ इलेक्ट्रॉन, जेवढे प्रोटॉन आहे तेवढे इलेक्ट्रॉन्स आहेत, 1 1 1, कारण ॲटॉमिक नंबर 1 आहे. नंबर ऑफ न्यूट्रॉन्स किती आहे बघा, हे सरळ आहे. इथं 3 - 1 म्हणजे 2 2 - 1 1, इथं हे 0 आहे. प्रोटियम मध्ये नंबर ऑफ न्यूट्रॉन्स 0 असतात. हा त्याचा ड्यूटेरियम, हा ट्रिटियम, त्याचे आयसोटोप झाले. दिस इज कॉल्ड ॲटॉमिक नंबर आयसोटोप. सेम ॲटॉमिक नंबर, डिफरंट मास नंबर. सेम ॲटॉमिक नंबर, डिफरंट मास नंबर. सेम ॲटॉमिक नंबर, डिफरंट मास नंबर. यानंतर पाहू आपण आयसोबार्स म्हणजे काय. बघा सिंपल आहे, ॲटम्स ऑफ द डिफरंट एलिमेंट. वेगवेगळ्या डिफरंट एलिमेंटचे वेगवेगळे ॲटम. जसा कार्बन वेगळा झाला, मग ऑक्सिजन वेगळा झाला, नायट्रोजन वेगळा झाला, मॅग्नेशियम वेगळा झाला, सल्फर वेगळा झाला. असे वेगवेगळे ॲटमचे एलिमेंटचे ॲटम हॅव्हिंग सेम मास नंबर बट डिफरंट ॲटॉमिक नंबर. हे बघा, इथं सेम ॲटॉमिक नंबर होता, इथं ॲटॉमिक नंबर डिफरंट आहे. इथं डिफरंट मास नंबर होता, इथं मास नंबर काय सेम आहे. याचीच विरुद्ध कॉपी काय राहते, आयसोबार राहते. आयसोटोप मध्ये आपण सेम ॲटॉमिक नंबर, डिफरंट मास नंबर पाहिला होता. आयसोबार मध्ये आपण सेम मास नंबर बट डिफरंट ॲटॉमिक नंबर होणार आहे. बस बघा, काही एक्झाम्पल दिलेलं आहे तुमच्याकडे. कार्बन C6 आणि 40 अँड नायट्रोजन 7 14. हा कार्बनचा तिसरा आयसोटोप जो आपण केला. सरळ सरळ आहे, इथं सुद्धा तेच आहे. नंबर ऑफ प्रोटॉन्स,
इलेक्ट्रॉन्स आणि न्यूट्रॉन्स पाहू किती आहे ॲटॉमिक नंबर 6 आहे त्यामुळे 6 इथं नंबर ऑफ प्रोटॉन किती आहे 7 म्हणून ॲटॉमिक नंबर 7 आहे जेवढे इलेक्ट्रॉन्स तेवढेच न्यूट्रॉन सॉरी इलेक्ट्रॉन जेवढे प्रोटॉन तेवढेच इलेक्ट्रॉन 6 7 आता इथं मायनस करण्याची वेळ आलेली आहे 14 - 6 झाले 8 आणि 14 - 7 झाले तर 7 हे जर लक्षात नाही आलं तरी एवढं लक्षात आलं पाहिजे का आयसोबार पाहता आपण हे बघा हॅव्हिंग सेम मास नंबर हे बघा 14 14 मास नंबर सेम हा कार्बनचा आयसोटोप हा नॉर्मल कार्बनला घेतला आपण आणि डिफरंट ॲटॉमिक नंबर पहा जसं एक्झाम्पल सेकंड सुद्धा आहे जसं सोडियम Na इथं घेऊ आपण Mg आता सोडियमचा हा जो आहे हा 24 म्हणजे हा आयसोटोप घेतला आपण तसा नॉर्मल जो जास्त अबंडन्स वाला सोडियम आहे तो आहे ॲटॉमिक नंबर 11 आणि मास नंबर 23 वाला तर आपण इथे 24 वाला आयसोटोप घेतला ज्याचं हाफ लाईफ पिरियड आहे 15 तासांचा आहे ठीक आणि हा जो Mg आहे हा ॲटॉमिक नंबर 12 पण मास नंबर 24 बघा सेम मास नंबर बट डिफरंट ॲटॉमिक नंबर सरळ याच्यामध्ये नंबर ऑफ प्रोटॉन्स किती आहेत 12 इलेक्ट्रॉन्स किती आहेत 12 याच्यामध्ये नंबर ऑफ प्रोटॉन्स किती आहेत 11 इलेक्ट्रॉन्स किती आहेत 11 नंबर ऑफ न्यूट्रॉन्स काढायचा 24 - 12 किती होईल 12 आणि 24 - 11 किती होईल 13 सरळ सरळ आहे नंबर ऑफ न्यूट्रॉन्स बदलले सेम आहे मास नंबर डिफरंट ॲटॉमिक नंबर सेम मास नंबर बट डिफरंट ॲटॉमिक नंबर ठीक आहे आता तो आयसोटोन्स म्हणजे काय हे तर ठीक आहे दोन आपण याच्या आधी कधी ऐकलंही असेल पण आयसोटोन्स नाही ऐकलंय आपण आयसोटोन्स म्हणजे तेच आहे ॲटम्स ऑफ द डिफरंट एलिमेंट हॅव्हिंग सेम नंबर ऑफ न्यूट्रॉन्स दोन एलिमेंटचे ॲटम जे असतात त्यांचे जर नंबर ऑफ न्यूट्रॉनची संख्या सारखी आली त्याला आयसोटोन्स म्हणतात म्हणजे काय पाहिजे आपल्याला सेम नंबर ऑफ न्यूट्रॉन्स दोन जर ॲटम असेल त्यांचे जर नंबर ऑफ न्यूट्रॉन्स सारखे आले तर त्याला आयसोटोन्स म्हणतात एक्झाम्पल घेतलं आहे आपण बी म्हणजे बोरॉन 5 एलिमेंट आणि कार्बन 6 आणि 12 बघू एक्झाम्पल बघा रे प्रोटॉन इलेक्ट्रॉन आणि न्यूट्रॉन नाव सरळ आहे बोरॉनचा ॲटॉमिक नंबर 5 आहे त्यामुळे प्रोटॉन किती झाले तर 5 आणि कार्बनचे 6 आहे त्यामुळे प्रोटॉन किती झाले 6 ठीक आहे आपण हे पाहू शकता नाव इलेक्ट्रॉन जर का ॲटॉमिक नंबर 5 आहे इलेक्ट्रॉन प्रोटॉन 5 आहे इलेक्ट्रॉन किती झाले 5 इथे ॲटॉमिक नंबर 6 आहे प्रोटॉन 6 आहे त्यामुळे इलेक्ट्रॉन किती झाले 6 व्हाय इलेक्ट्रॉन इक्वल्स टू प्रोटॉन बिकॉज द ॲटम इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल असं तेव्हा होते जेव्हा ॲटम स्टेबल कंडिशन मध्ये असेल तेव्हाच नाही तर नाही नंबर ऑफ न्यूट्रॉन्स पाहूया 12 - 6 तर किती होते 6 आणि 11 - 5 किती होते 6 तर इकडे आपलं असं लक्षात येते सरळ सरळ नंबर ऑफ न्यूट्रॉन्स सारखे आहे आणि हे एक्झाम्पल कसं शो करते बोरॉन 5 11 and carbon 6 12 are the isotopes because they do having the same number of neutrons हे झालं आपले एक्झाम्पल विथ त्याचे एक्सप्लेनेशन आता याच्यानंतर पाहू आपण रुदरफोर्ड ड्रॉबॅक ऑफ रुदरफोर्ड ॲटॉमिक नंबर सॉरी ॲटॉमिक मॉडेल म्हणजे रुदरफोर्डनं जे ॲटॉमिक मॉडेल दिलं होतं त्याचे काही ड्रॉबॅक्स आहे म्हणजे पाहू ठीक आहे बघ तर आता आपण पाहू ड्रॉबॅक्स ऑफ रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल त्यानंतर पाहू डेव्हलपमेंट लिडिंग टू द बोर्स ॲटॉमिक मॉडेल बघा कसं आहे त्या काळामध्ये जेव्हा इलेक्ट्रॉन प्रोटॉन न्यूट्रॉनची जेव्हा डिस्कवरी झाली त्यानंतर लगेच ॲटम हा स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ एन एलिमेंट आहे हे माहीत पडलं ॲटम इज डिव्हिजिबल आहे हे माहीत पडलं त्यानंतर ॲटॉमिक मॉडेल द्यासाठी सगळ्या लोकांची धडपड एकसारखीच चालू होती त्यामध्ये आपण काही सुरुवातीला मॉडेल्स पाहिले पण ते काही महत्त्वाचे नसल्यामुळे जसं थॉम्सनचं मॉडेल काही विशेष नव्हतं म्हणजे त्याच्यामध्ये फार ड्रॉबॅक्स होते ते आपण पाहिले नाही कारण त्याची गरजही होती नंतर रुदरफोर्डनं ॲटॉमिक मॉडेल दिलं जसं रुदरफोर्डनं पॉझिटिव्ह पार्टिकल्स असतात म्हणजेच प्रोटॉन्स असतात न्यूक्लियसमध्ये हे सांगितलं त्यानुसार त्यांनी ॲटॉमिक मॉडेल दिलं त्यांच्या ॲटॉमिक मॉडेलमध्ये त्यांनी काय म्हटलं होतं जसं सूर्याभोवती काही छोटे छोटे जे प्लॅनेट्स आहेत फिरत असतात तसंच न्यूक्लियस हा मध्यभागी असतो आणि हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ज्यांच्यावर निगेटिव्ह चार्ज आहे हे रिव्हॉल्ड अराउंड द न्यूक्लियस फिरत असतात ठीक आहे मग आता इतकं तर त्यांनी माहिती देऊन दिली त्यांच्या मॉडेलमध्ये जे इलेक्ट्रॉन होते ते इलेक्ट्रॉन निगेटिव्हली चार्ज होते आणि ते न्यूक्लियस भोवती राऊंड म्हणजे फिरत होते विशिष्ट अंतरावर मग अकॉर्डिंग टू मॅक्सवेल थिअरी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन मॅक्सवेलचं काय म्हणणं होतं ठीक आहे मानलं की रुदरफोर्डच्या मॉडेलनुसार न्यूक्लियस मध्यभागी या इलेक्ट्रॉनच्या अवतीभोवती फिरतात जसं की सोलर सिस्टीमचं त्यांनी उदाहरण दिलं पण जर इलेक्ट्रॉनला निगेटिव्ह एनर्जी आहे तो कंटिन्युअसली न्यूक्लियस भोवती फिरून राहिला स्पायरल पाथमध्ये कधी तो त्याचा रस्ताही चेंज करत असेल पण स्पायरलच फिरत असेल तर तो एनर्जी इमिट सुद्धा करत असेल म्हणजे एनर्जी लॉस सुद्धा करत असेल तेवढीच एनर्जी तेवढी त्याला सर्क्युलर मोशनला लागेल तेवढं मग असं करता करता जर न्यूक्लियस
आणि हा जो इलेक्ट्रॉन आहे हा फिरून आला रिव्हॉल्व्ह अराउंड द न्यूक्लियस फिरून आला. मग असं करता करता तो जर स्पायरल पाथ घेऊन सरळ सरळ असा जर का इलेक्ट्रॉन एनर्जी लॉस करून न्यूक्लियस मध्ये चालला गेला तर मग न्यूक्लियस तर श्रिंक म्हणजे न्यूक्लियस तर बुडून जाईल. हे असं कधी होईल म्हणते 10⁻⁻8 सेकंड्स मध्ये. एवढा कमी टाइम मध्ये जर न्यूक्लियस जर का इलेक्ट्रॉन न्यूक्लियस मध्ये जात असेल तर ऍटम तर एक्झिस्ट करत नव्हता. मग ऍटम जर एक्झिस्ट करत नव्हता तर मग तुम्ही आपण बोलून काय करू, कारण सगळ्या गोष्टी तर ऍटम न बनल्या. हेन्स इथे रुदरफोर्डचा ॲटॉमिक मॉडेल हे सांगू शकलो नाही. हेन्स इलेक्ट्रॉन ऑर्बिटिंग अबाउट द न्यूक्लियस वुड फॉलो अ स्पायरल पाथ टू द न्यूक्लियस. म्हणजे ते जे मी तुम्हाला सांगितलं, जर असं झालं तर न्यूक्लियस मध्ये ते इलेक्ट्रॉन चालला जाईल. दुसरी गोष्ट अशी, आता हे असं का बरं होईल, कारण रुदरफोर्डच्या ॲटॉमिक मॉडेलमध्ये त्यांनी इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन अराउंड द न्यूक्लियस व्यवस्थित सांगितलं नाही, प्लस त्या इलेक्ट्रॉनची एनर्जी सुद्धा काय आहे त्याच्याबद्दल काहीही माहिती दिली नाही. आणि म्हणून हे दोन ड्रॉबॅक महत्वाचे. त्यातला दुसरा आहे डज नॉट डिस्क्राइब द डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन अराउंड द न्यूक्लियस अँड देअर एनर्जीज. या गोष्टी मिस्टर अर्नेस्ट रुदरफोर्ड सांगू शकले नाही. त्यामुळे त्यांचा जो ॲटॉमिक मॉडेल आहे हा फेल पडला. पूर्णतः फेल पडला नाही, पण कसं आहे सायन्समध्ये कोणती गोष्ट पूर्णपणे फेल पडत नाही. जी गोष्ट फेल पडली आहे ती गोष्ट असं सांगते की ही गोष्ट अजून दुसऱ्या वेळेला करायला पाहिजे. ठीक बघा. मग आता याच्यानंतर ही तर थेरी ठीक आहे, थोडीफार ड्रॉबॅक्स आले याच्यामध्ये. मग आता त्या ड्रॉबॅक्सला ओव्हरकम करून अजून कोणाला तरी स्वतःची थेरी याची मोठी सांगायची होती, कारण तशी रेसच लागली होती. हेच डेव्हलपमेंट लिडिंग टू द बोर्स ॲटॉमिक मॉडेल. कोण बोर्स? नेल्स बोर. ठीक आहे. बघा काय होतं त्या काळामध्ये इंटरॅक्शन ऑफ रेडिएशन विथ मॅटर, म्हणजे इंटरॅक्शन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन विथ मॅटर ची स्टडी सुद्धा चालू झाली. मग आता मिस्टर नेल्स बोरनं काय केलं, त्या गोष्टीचा कन्सर्ट ॲटॉमिक मॉडेलशी लावणं सुरू केला, जो की लावणं गरजेचं होतं. आणि हेन्स नेल्स बोर गेट ओव्हर द ड्रॉबॅक्स ऑफ रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल विथ दिस पॉइंट्स. आणि त्या स्टडीच्या नुसार, त्यांच्या फर्दर स्टडीनुसार त्यांनी 2 पॉइंट्सनुसार त्या ड्रॉबॅकला ओव्हरकम करण्याचा प्रयत्न केला. तो कोणता होता? त्यांनी 2 पॉइंट्स शोधले ज्याचा स्टडी केल्यानंतर फर्दर ते ॲटॉमिक मॉडेल देणार होते. आता त्यांचं जे बोर्स ॲटॉमिक मॉडेल आहे ते आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघू. फक्त त्यांनी काय ओव्हरकम केलं या ड्रॉबॅक मधून हे बघू. यांनी वेव्ह पार्टिकल ड्युअलिटी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन, म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक जे रेडिएशन आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन म्हणजे कोणते रेडिएशन असोसिएट विथ इलेक्ट्रिकल ॲज वेल एज मॅग्नेटिक प्रॉपर्टीज. म्हणजे ज्या रेडिएशन मध्ये इलेक्ट्रिकल आणि मॅग्नेटिक दोन्ही प्रॉपर्टी आहे ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. त्या रेडिएशन्स म्हणा पार्टिकल सारख्या सुद्धा बिहेव करतात आणि वेव्ह सारख्या सुद्धा बिहेव करतात. दुसरं लाईन इमिशन स्पेक्ट्रोस्कोपी ऑफ हायड्रोजन, हे सुद्धा आपण उद्याच्या पर्वात पाहणार आहे. म्हणजे हायड्रोजनचं इमिशन स्पेक्ट्रोस्कोपीच्या लाईन्सचं कोरिलेशन आणि या दोनही गोष्टी पॉइंट्स त्यांनी जुळवल्यानंतर एक स्वतःचं ॲटॉमिक मॉडेल दिलं होतं. हां, त्यानंतर त्यांच्याही मॉडेलमध्ये काही ड्रॉबॅक्स होते, पण रुदरफोर्डच्या मॉडेलपेक्षा ते सुपिरियर होतं. हे आपण सगळं उद्याच्या सत्रात बघू. तिथपर्यंत आजच्यासाठी आज एवढंच. तिथपर्यंत धन्यवाद. आणि काही प्रश्न असेल प्लीज विचारा. आयसोटोप, आयसोबार, आयसोटोन्सवरचे एक्झाम्पल करून पहा. आणि काही क्वेश्चन असेल बेटा तर मला प्लीज मेसेज किंवा कॉल करू शकता. धन्यवाद.